अतिशय चांगल्या पद्धतीने हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. डीजे अजित वॉरियर्स चे संघमालक आपण पाहताय अजित पवार आणि महाला वॉरियर्सचे कल्पेश महाला हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र आपण पाहतोय बॅटची कडा लागली आहे. विकेट किपरनं साध्य केला आणि इथे लागलाय पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. अगदी मात्र चांगला कॅच या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय नव्यानं आता दाखल झालाय. रवी शिंदा नव्यानं दाखल झालाय. अतिशय सुंदर हे आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. प्रत्येक संघाचा ड्रेस कोड जर आपण पाहिला तर अगदी चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. स्वतः कॅप्टन आता मात्र नव्यानं दाखल झालेले आहेत. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार आदिनाथ. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये विनंती आहे कारण की आजचा दिवस जर आपण पाहिला तर 4 मॅचेस या कंप्लीट करायच्यात. अजूनही दुसरी मॅच आपण खेळवत आहोत. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की सहकार्याची अपेक्षा आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर आदिनाथ. यावेळेला मात्र अगदी टप्पा पडला त्याच्यानंतर हलकंसं वळण पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा आणि या व्हाईटच्या साह्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 2. अतिशय सुंदर हे दैदिप्यमान आयोजन आणि नियोजन एक क्रीडा महोत्सव उधवा गावात आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो. त्यात ब्लड डोनेशन कॅम्प हा देखील इथे आपण पाहताय तर लावला गेलाय. सर्व ग्रामस्थ बंधूंना मी विनंती करतोय की रक्तदान हे श्रेष्ठ दान हे मानलं जातं तेव्हा प्रत्येकानं आवर्जून रक्तदान हे करायचं आहे. आपल्या या रक्तदानानं कोणाचं तरी आयुष्य हे वाचू शकतं. तेव्हा प्रत्येकानं खास करून तरुणांना मी विनंती करेन की आपण रक्तदान जे आहे ते करायचं आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन आदिनाथ पुन्हा एकदा तयार होतोय. बॅटम ओव्हर द विकेटने इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेलाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार. लेगचं क्षेत्र त्यांना पाहिलं की रिकाम आहे आणि चौकाराची मोहर तिथे उमटवली. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 7. तीन चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 7 झाली आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज आदिनाथ ओव्हर द विकेटने. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका कलात्मकतेचा आविष्कार इथे पाहायला मिळालाय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. अगदी चांगला फटका तंत्राचा वापर योग्य पद्धतीने केला. अल्टीपल्टी शॉट रिव्हर्स स्वीपचा एक क्लास इथे पाहायला मिळाला. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 13. षटकातील 5वा बॉल घेऊन आधी तयार.
चांगला बॉल सरळ बॅटने यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेला घेऊन काढला. अगदी जय जाणतो योग्य प्रकारचं क्रिकेट खेळणं, कारण की एक मोठा फटका आला त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि जो पक्का आणि एक खरा खेळाडू असतो ते मात्र या गोष्टी जाणतो, त्याची ओळख त्याला असते आणि तेच यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट यावेळेला मात्र पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेला. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. 4 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती. डीजे अजित वॉरियर्स या संघाची 1 गडी बाद 17. ज्यांना मात्र आपण पाहिलं तर अगदी अर्ली ब्रेक थ्रूच्या स्वरूपामध्ये डकआउटच्या दिशेने आले आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जयचा तो विस्फोटक बाणा हा पाहायला मिळालाय. बॉल द्यायचा आहे, आतमध्ये बॉल द्यायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 17. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती दिनेश सनवार. चला थोडंसं स्पीडअप करा गेमला, कारण की बराच उशीर साधतोय केला जातोय इथे. उधवा प्रीमियर लीग 2025-26 अतिशय सुंदर पद्धतीने हे आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस, अतिशय उत्साहवर्धक वातावरण निर्मिती इथे आपल्याला पाहायला मिळते. दिनेश षटकातील पहिला बॉल घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल ऑफ स्टंप वरती मात्र पिच केलं होतं. स्लोअर 1 बॉल तिथे पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. अगदी शांत पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हे क्रिकेट आपल्याला पाहायला अनुभवायला मिळत आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर मिड विकेटला डीप आपण पाहतोय, त्यानंतर लॉंग ऑन देखील डीप मध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल, यावेळेला मात्र आपण पाहतोय बॅटची एज आणि पुन्हा एकदा साध्य केलंय विकेट किपरने. विकेटचं झालं पतन.
दोन्ही चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती दिनेशने हाताळले. फटके खेळण्याची मुभा इथे मात्र दिली गेली नाही फलंदाजाला आणि त्याच्याचमुळे सध्या अडचणीमध्ये बॅटिंग करणारी टीम अर्थातच डीजे अजित वॉरियर्स ही आपल्याला पाहायला मिळते. UPL मॅनेजमेंट कोर कमिटी आपण पाहिली तर श्री अक्षय दवणेकर अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री कुणाल चंदाराणा हे आपल्याला पाहायला मिळतात. कार्याध्यक्ष श्री योगेश नाटे, श्री राकेश माची आणि श्री अजय गिरी हे आपल्याला कार्याध्यक्षाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, एकदा चांगला बॉल थोडासा खाली राहतोय. प्रत्येक बॉल भिरकावण्याचा प्रयत्न होतोय परंतु भिरकावून खेळणं इट्स नॉट गुड साइन ऑफ क्रिकेट. तुम्हाला सिंगल आणि डबल हे मात्र खेळणं अनिवार्य असतं. परंतु इथे सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजाचा बोलबाला हा या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालाय. षटकातील चौथा बॉल, मात्र आपण पाहू शकाल चेंडू बराच बाहेर पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल पाहायला मिळालाय. सचिव आहेत श्री कल्पेश महाला, श्री विनोद करकुटे. खजिनदार आहेत श्री अरुण कानल, श्री संजय बाऱ्या आणि बॅकफुटला गेले, गॅप शोधलाय, अगदी कट शॉट स्क्वेअर कट यावेळेला मात्र पाहायला मिळते. चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार, आलाय UPL चौकार. त्याचबरोबर सल्लागार आपण पाहताय श्री उमेश ताळेकर, श्री सोमनाथ डोंगरकर, श्री किरण राणे, श्री दिलीप शिंदासर यांना देखील आपण सल्लागारच्या भूमिकेमध्ये पाहतोय. सदस्य आहेत निलेश मांगात, लक्ष्मण गावित, युवराज दवणेकर, अनिल शनवार, कनक हंबीरे, राजू कुरकुटे, कौशिक मेहर, इरफान शेख, संदेश बाबर, प्रिन्स कनोजिया, शिवाजी बरफ, कुणाल माची आणि जय माची अशी सुंदरशी कोर कमिटी आपल्याला पाहायला मिळते. 7 वर्ष हे आयोजन आपण पाहते आणि 8व्या वर्षात यंदा मात्र पदार्पण केलंय. आणि इथे आपण पाहिलं तर पॉवर प्ले हा संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय डीजे अजित वॉरियर्सच्या संघाची झाली आहे फलकावर 2 गडी बाद 22. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर महेश, मात्र बॅकफुटला गेले. सिंगल पुश तिथे पाहायला मिळतोय. जय जाणून आहेत की जेव्हा चांगले चेंडू आहेत त्या चांगल्या चेंडूंना सन्मानजनक पद्धतीने खेळायचं आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र त्या बॉलवरती तुटून पडायचं. तेजस माची
कुठेही असाल विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. ते मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. सीमारेषा पार आलाय चौकार 4. अतिशय चांगल्या फटक्याची निवड इथे पाहायला मिळाली. जे म्हणतं जाताना की चेंडूची मेरिट ओळखणं आणि त्यानुसार खेळणं हे खूप महत्वाचं असतं आणि तेच यावेळेला मात्र जय माचेच्या बॅटमधनं पाहायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेला मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. कृष्णा सातपुते यांची आठवण जरूर येते कारण की जेव्हा जेव्हा कृष्णा सातपुते यांना आपण पाहिलं गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट अशा प्रकारची उत्क्रांती ही आपल्याला पाहायला मिळाली आणि या मैदानात देखील कृष्णा सातपुते यांचा खेळ पाहण्याचं भाग्य उद्वाकरांना मात्र लाभलंय. षटकातील पुढचा बॉल. महेश घेऊन पुन्हा एकदा तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू बराच उंच आहे. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं जजमेंट केलं आणि इथे लागलाय मोठा धक्का. जय गॉन बॅक टू दी पवेलियन. सुंदर कॅच त्या ठिकाणी मात्र जयराम किंद्रेने टिपला. अगदी बघा तुमचं कॉन्सन्ट्रेशनला किती महत्व आहे. चेंडूला पाहिलं, अगदी योग्य प्रकारे जजमेंट केलं आणि त्यानंतर सुंदर कॅच यावेळेला मात्र टिपला गेला. कारण की काही खेळाडूंना आम्ही पाहतो की जेव्हा असे उंच हवेमध्ये चेंडू उडतात तेव्हा मात्र त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे कुठेतरी तुटतं आणि त्याचा अभाव हा पाहायला मिळतो आणि झेल देखील सुटतो. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे पाहिलं आणि त्यानंतर अगदी चांगला रिसीव्ह देखील केला. कॅच टिपला गेला. इथे मोठा धक्का जयच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय कमलेश नवाने दाखल झालाय. आज देखील एक विस्फोटक फलंदाज म्हणून कमलेशला ओळखलं जात आहे. या षटकातील शेवटचा बॉल. महेश घेऊन तयार. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. इथे मात्र सोडण्याच्या मनस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळाले आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय डीजे अजित वॉरियर्स या संघाची झाली आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे UPL 2025-26 सीझन 8 मध्ये. 3 षटकांचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला. अगदी चांगल्या प्रकारचं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं. एका क्षणाला फलंदाजांचा बोलबाला, इनफॅक्ट जयचा बोलबाला पाहायला मिळाला. जयची विकेट गेली त्यानंतर कुठेतरी जो वेगाने धावफलक हलता ठेवण्याचं काम सुरू होतं ते मात्र आता धावफलक कुठेतरी हळवारपणे आपल्याला हलताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती कौशिक मेहर. या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी खोटरे मेजर इथून मात्र रजा घेत आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा आपली हजेरी ही लागेल आणि रक्तदान हे मात्र त्यांनी जरूर केलेलं आहे. बघा हा एक नक्कीच संदेश दिला जातोय की प्रत्येकानं रक्तदान हे करायला हवं. मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल चेंडू बराच बाहेर पाहायला मिळतोय. अगदी टेनिस बॉल क्रिकेटरचं हे वैशिष्ट्य हे मी निश्चितपणे म्हणेन कारण की चेंडूवरती कुठल्या प्रकारची ग्रीप नसते, कुठल्या प्रकारचा धागा नसतो. फक्त बोट आणि मनगटाच्या साहाय्याने त्या चेंडूला दिशा द्यायची असते आणि ती चांगली दिशा इथे पाहायला मिळाली. परंतु थोडासा भरकटले त्याच्यामुळे वाईट बॉल.
एकदा चांगला बॉल आउट स्विंगिंग बॉल इथे पाहायला मिळालाय. चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले बॅक वर पॉइंटच्या क्षेत्रात. इथे मात्र मिस फिल्डिंग आणि तिथपर्यंत 2 धावा अगदी इझिली या कम्प्लिटली पाहायला मिळाल्या. प्रीतम बारीला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा प्रीतम गोलंदाजीला येतो तेव्हा मात्र अशाच प्रकारची गोलंदाजी आउट स्विंगिंग डिलिव्हरी प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रज्योत अंबिरेला देखील आपण पाहताय, अनिकेत राऊतला देखील आपण पाहिलंय. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची स्विंगिंग गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमा पार, येतोय 4 चौकार. बॉल तिथे आला आणि त्या बॉलला आपल्या अंदाजामध्ये पाठवलं अगदी मैदानाच्या बाहेर चौकाराकरिता. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले, हळवारपणे चेंडूला खेळलं. एक मोठा फटका आला. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन इथे मात्र पाहायला मिळालं आणि अपेक्षित असतं. एक मोठा फटका आला त्यानंतर सेन्सिबल गेम हा पाहायला मिळतोय. धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 34. या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात वाईडने जरूर झाली, त्यानंतर 2 रन आले, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर ही सिंगल देखील पाहायला मिळाली. 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये मोजल्यात कौशिक मेहरने. अगदी चांगला बॉल गुडल्यांचा टप्पा हा इथे यावेळेला मात्र कौशिकने हाताळलाय. कारण की गुडल्यांचा हा एक असा टप्पा असतो की जिथे मात्र फलंदाज हा द्विधा मनस्थितीमध्ये जातो की त्या चेंडूला खेळायचं की सोडून द्यायचं. आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं ती द्विधा मनस्थिती फलंदाजाची इथे पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल होता. यावेळेला मात्र आपण पाहिलं खूपच पुन्हा एकदा बाहेर हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतो वाईडचा आणि वाईडच्या मदतीने आपण पाहू शकाल तर धाव संख्या फलकावरती पाहायला मिळते 35. सध्याची सरासरी जर आपण पाहिलं तर 9.55 ची सरासरी ही आपल्याला पाहायला मिळते. आणि याच सरासरीने जर संघ खेळत राहिला तर निश्चितपणे 90+ त्या धावा या जमताना पाहायला मिळतील. इथे मात्र फटका तर अगदी छान पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. क्लास षटकार. मात्र फलंदाजाने ओळखलं आणि ओळखल्यानंतर त्याला ज्या प्रकारे खेळायचं होतं त्या प्रकारे खेळलं षटकाराकरिता. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा टप्पा मात्र योग्य होता परंतु दिशा भरकटली. वाईटचा सिग्नल पंचांकडनं आल्या. वाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर धाव संख्या ही फलकावरती झाली आहे 42. षटकातील शेवटचा बॉल याही वेळेला मात्र आपण पाहतोय खरा बॉल. इथे मात्र गोलंदाजाने दडपण घेतलंय का काय कौशिकने असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण की या षटकामध्ये आतापर्यंत धावा या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोड्यूस झाल्यात. आतापर्यंत 4 एक्स्ट्राज या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा कौशिक मेहर तयार ओव्हर द विकेटने. मात्र जाऊ दिलंय. पुन्हा एकदा खराब लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. ते मात्र कौशिकची डोकेदुखी वाढली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एक्सपेन्सिव्ह ही ओव्हर पाहायला मिळते. 18 धावा आतापर्यंत या 5 बॉल मध्ये मोजले आहेत कौशिक मेहरने. षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र फुल लेंथचा मारा केला. पिक केला या लेंथला. फटका तर चांगला खेळलाय परंतु फिल्डर तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. 2 रन या अगदी आराम के साथ कंप्लीट केले गेलेत आणि या 2 रनने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या फलकावरती झाली आहे डीजे अजित वॉरियर्स या संघाची 3 गडी बाद 46.
आतापर्यंत आपण घडामोडी पाहिल्यात. अगदी चांगल्या प्रकारची बॅटिंग ही सध्या पाहायला मिळते डीजे अजित वॉरियर्स या संघाची. 4 षटकं झालेली आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती 46 झाली आहे. 11.5 ची सरासरी गाठत असताना सुपर बॅटिंग. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज झालाय अनिल. षटकातील पहिला बॉल टप्पा पडला, खूपच बाहेर जाताना पाहायला मिळतो. वाईटचा सिग्नल हा पाहायला मिळतो आणि वाईटच्या साहाय्याने 47 धावा या फलकावरती झाल्यात. महेश भीमरा आपण पाहिलं तर 7 बॉल आतापर्यंत खेळल्या, 11 रन त्याच्या बॅटमधून आलेत. आखून टप्पाचा बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साइडला चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. फिल्डर तिथे डीप मध्ये आहे, चांगले क्षेत्ररक्षण होते, फेकी होते आणि तिथपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. बघा, फटका खेळल्यानंतर पहिली धावत वेगात कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच यावेळेला मात्र महेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फटका खेळला, 1 रन कंप्लीट केली, त्यानंतर कॉलिंग केलं. यस, दुसरी आपल्याला घ्यायची आहे, ती दुसरी देखील कंप्लीट केली. 49 धावा या फलकावरती लागल्यात. इथे मात्र अगदी चांगला बॉल सरप्राईज केलाय फलंदाजाला. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि तेच गोलंदाज यावेळेला मात्र अनिल सनवारने ओळखलं. डॉट बॉलची यावेळेला मात्र सांगता होताना पाहायला मिळते. षटकातील तिसरा बॉल मात्र बॅकफुटला गेले, चेंडूला खेळले मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर तिथे डीप मध्ये आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 1 रन कंप्लीट झाली. या 1 रनने आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 50. 50 अप. अर्धशतक सांघिक झळकावलं जाते फलकावर. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती अनिल. अतिशय सुंदर अशी पूरक गोलंदाजी अनिल सनवारची पाहायला मिळते. 4 रन आतापर्यंत त्याने या षटकामध्ये मोजले आहेत. फुलरलेनचा मारा अगदी चांगला पिक केलाय आणि चेंडूला टिक केलाय षटकाराकरिता. 6. अगदी सुंदर फटका कमलेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. तुम्ही शेर तर मी 1.25 शेर आहे. काय सुंदर फटका आलाय. 56 धावा या बोर्डावरती लागल्या. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने अनिल. ते मात्र बॅकफुटला गेले, वेट अँड वॉच केलं, त्यानंतर हळवारपणे दिशा दिली. अगदी हॉलमध्ये खेळलं होते या चेंडूला. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी विकेट किपर एंडला पाहायला मिळते. आणि या 1 रनने आपण पाहतोय धावसंख्या डीजे अजित वॉरियर्स या संघाची झाली आहे 57. एका क्षणाला असं वाटत होतं की गोलंदाजांचा बोलबाला आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा खराब चेंडू मिळाले तेव्हा मोठे फटके आले आणि त्यानंतर जी सरासरी आहे ती देखील वाढली आणि धावसंख्या ती देखील. मात्र अगदी चांगला बॉल, माणसांकडे जोरदार अपील केली. मात्र अगदी चांगला बॉल पाहायला तिथे मिळाला. पंचांकडे अपील जरूर केली गोलंदाजाने. आणि इथे आपण पाहिलं तर या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 57. ड्रिंक्स या ठिकाणी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये जरूर गेले. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत जिथे 2 संघ हे आपल्याला तिसऱ्या मॅच मध्ये खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत एके ब्लास्टर्स आणि त्यांच्या विपक्ष मध्ये सागर सेट 11 अशी लढत यानंतरची आपल्याला पाहायला मिळणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टनच्या माध्यमातून टॉस आपण करणार आहोत. 5 षटकं झालेली आहेत. 5 षटकानंतर आपण पाहतोय धावसंख्या ही पाहायला मिळते 57 आणि जशी 6व्या षटकाला सुरुवात होईल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील होईल बदल. कासाचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत, विनोद ठाकरे यांचा आवाज. धन्यवाद.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरसं स्वागत करत आहात या UPL सीझन 8 मध्ये. सेकंड मॅच आपल्यासमोर रंगत असताना खूप चांगली दर्जेदार आतापर्यंत सामना या इनिंग मध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. टीमची धावसंख्या स्कोर कडे जाऊन पोहोचते 57. बॉलिंग ट्रॅकमध्ये सिद्धू ओव्हर नंबर 6 मध्ये सध्या मार्गक्रमण आणि आक्रमण करण्यासाठी सध्या सेट केलं जाईल या ओव्हरमध्ये. आणि पहिल्याच बोलते त्याचं स्वागत अगदी स्वॅग के साथ किया है. बॉलला पुणे एकदा पाठवलं अगदी तारामंडल में बेच को आणि जसा समोर ठेवला त्याच्यावरती पिकअप शॉट खेळत असणार. खडे खडे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार षटकार. ओहो पुणे सर बॅटने घेण्याचा प्रयत्न. षटकाराचे प्रत्युत्तर कसं द्यायचं हे सध्या दाखवलं जात आणि सिद्धूचे विकेट खात्यामध्ये येईल आणि आणखी सध्या बॅटिंग करण्यासाठी कुणाल माची मैदानात एंट्री त्याचे होते. सध्या बॅटिंग करण्यासाठी टीमची धावसंख्या जो पदे स्कोर कार्ड वरती 63 या आकड्यावरती 4 गडी गमावलेत. ओव्हर नंबर 6 सेकंड मार्गस्थ DJ वॉरियर्स या टीम सध्या खेळते. प्रवीण लाखात यांचा संघ आहे आणि दुसरा बाजूने पुणे कल्पेश महाला यांचा संघ एका बाजूने अगदी 2 हात करत असणार. दोन्ही संघात मजबूत स्कोर घेऊन या स्पर्धेमध्ये या 8व्या सीझन मध्ये सध्या फाईट देत असताना 63 आकड्यावरती 4 गडी गमावलेत. बॉलिंग करते पुणे एकदा बॉलर तयार. सिद्धू सध्या विकेट टेकर बॉलर समोर पुणे एकदा मोस्ट डेंजरस आणि जसा समोर त्याला पुणे एकदा हेलिकॉप्टर स्टाईलने मनगटातील ताकद झोकली जाते. बॉल समाप्त. कुणाल बाद.
6 विकेट आणि त्यानंतर पुणे 6 विकेट म्हणजेच काय तो 2 षटकार 2 विकेट. या ओव्हरमध्ये पुणे कट करण्याचा प्रयत्न. रवी सध्या नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी अजय. 2 नंबर सध्या आहेत, परंतु ज्या प्रकारे बॅटिंग करायचे पंचांचा पुन्हा एकदा इशारा आपल्यासमोर येतं. दंडेत सध्या घोषित केल्यानंतर अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. धावसंख्या जोपर्यंत स्कोर कार्ड होते 70. 70 या क्रमांकावरती 5 विकेट आतापर्यंत गमावलेत. या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असणार टीम डीजे वॉरियर्स. चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सिद्धू तयार. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. बॉल टॉप एज गेट बॉल बेचला. फिटर सध्या तैनात आहे. बॉलच्या खाली डाऊन दी बॉल, परंतु झेल पकडता आलेला नाहीये. बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न. जीवदान पुन्हा एकदा दिलं जातं. बॉल पुन्हा एकदा कॅरी करते. तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जवळपर्यंत स्कोर कार्ड वरती 71 धावसंख्या फलकात सध्या आहे. यूपीएलचा महासंग्राम दरवर्षी या स्पर्धेच्या मला एकच धाव इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळपर्यंत स्कोर कार्ड वरती 71. या षटकातील आता शेवटचा लास्ट बॉल आहे. चांगली कामगिरी करत असताना दोन्ही टीमचा विचार केला, पण दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा रोखून धरावं लागेल, कारण की धावा ज्या ऍडव्हान्टेज आहे त्या पद्धतीने सध्या केली जाते. पुन्हा एकदा बॉल तयार. सिद्धू पुन्हा एकदा कट करायचा हा बॉल वेच चला फिटर. पुन्हा एकदा बॉलच्या खाली. यावेळी चुकी होणार नाहीये. चांगला झेल पकडत असताना कॅरी केल्याने आणखी एक धक्का. फलंदाज यावेळी बॅक टू दी पॅव्हलियन बाद. आतापर्यंत विकेटचा विचार केला तर विकेट गमावले. बॅटिंग करणे टीमने 6 विकेट गमावले. 6 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. एक्स्ट्रा धावा या इनिंगमध्ये आतापर्यंत खर्च केले. बॅटिंग करणे टीमच्या विरुद्ध डीजे वॉरियर्स या टीमसाठी मला वॉरियर्सने बॉलिंग करत असताना 10 धावा एक्स्ट्रा खर्च केलेल्या आहेत. यूपीएलचं तितकं चांगलं एक दर्जेदार सध्या आपण सिस्टमॅटिक आयोजन पाहतो. या दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन याच अगदी कालखंडामध्ये पूर्ण केले जाते. सध्या शेवटचा महिना आहे या वर्षातील. कुठला संघ पुन्हा एकदा गोल करण्याचा प्रयत्न करेल, कारण की त्याच्यासाठी दर्जेदार क्रिकेट खेळायचं आहे. धावसंख्या जवळपर्यंत स्कोर काढते 71. 6 विकेट डाऊन. नवीन फलंदाज नसरू आणि त्याला पुन्हा एकदा साथ देत असताना पुन्हा एकदा अजय बॅटिंग करण्यासाठी. हो पुढे बॉल आपण एकदा लॉंग द कार्पेट बॉल लावून ढकलाय डीप मध्ये. फिडर वेगाने बॉल पोहोचतील. एक धाव घेण्याचा प्रयत्न तिथे झालाय. दुसरी धावेचा पुन्हा एकदा कॉल येतो, म्हणजेच काहीतरी कम्युनिकेशन तितकं चांगलं सध्या पाहायला मिळतो. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 पैसे प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जवळपर्यंत स्कोर कार्ड वरती 73 धावसंख्या फलकाती. या पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत बॅटिंग करत असणार टीम डीजे वॉरियर्स. 73 धावसंख्या. 6 विकेट डाऊन. बॉलिंग टाकते पुन्हा एकदा दिनेश. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केला जातं, पण पंचांचा पुन्हा एकदा डिसिजन येतं. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. एक्स्ट्रा धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत एक्स्ट्रा धावा खर्च केल्या डबल वन, म्हणजेच काय तर 11 धावा खर्च केलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरुद्ध. टीम महाला वॉरियर्स टीमने कलाटणी द्यावी लागेल. पुन्हा एकदा माफी करावी लागेल. धावा रोखायच्या आहेत. फुटबॉलचा पुन्हा एकदा हा बॉल आडवे बॅटने कट करत असताना डीपमध्ये फिल्डर चुकी पुन्हा एकदा त्याच्या मार्फत अगदी बॉल जो आहे बोगद्यातून सीमा पार जाईल आणि आणखी एक शानदार चौकार.
दोन्ही टीमला विनंती आहे की आपण आपला नेक्स्ट बॅटर जो आहे बॅटिंग आणि टीमसाठी डीजे वॉरियर्स नेक्स्ट बॅटर आपण लगेच रेडी ठेवा आणि प्रत्येक बॉल नंतर आपण टीम मीटिंग जे आहे विकेट नंतर त्या टीम मीटिंग थोडंसं कमी करायचं आहे. नवीन बॅटर पुन्हा एकदा मैदानात दाखल होईल आता. परवेश धावसंख्या 78 78 7 विकेट डाऊन. टीम बॅटिंग करत असताना या पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त पुन्हा एकदा कमबॅक केलं जाते टीम महाला वॉरियर्स. कारण की ज्या प्रकारे जयने सुरुवात केली परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पलटवार करणं गरजेचं होतं. बॉलिंग टाकते पुन्हा एकदा डेनिस तयार. पुढचा बॉल घेऊन ऑन विकेट. ओहो सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा हा बॉल ऑफसाईडला टाकलाय. पॉईंटला पुन्हा एकदा बॉल इथे अगदी कलेक्ट करतील तो धावसंख्या फक्त एकच प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जंप स्कोर काढते 79 79. सातत्याने धावा ज्या आहेत त्या रोखून धरण्याचा प्रयत्न केला जातो कारण की जोपर्यंत मिडल ऑर्डरमध्ये या षटकाचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. 6.4 बॉलचा खेळ समाप्त. अकुटुंबाचा बॉल पुन्हा ऑनसला प्रहार तर केलाय. बॉल डीपमध्ये चाललाय. मिड विकेटमध्ये फिल्डर तैनात. बॉलला पुन्हा एकदा कॅरी करते तो एकच धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगल डबलचा आता खेळ मार्गस्थ कारण की धावा येत नाहीत म्हणजेच काय तर स्कोर मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. अगदी त्या प्रकारची सध्या बॅटिंग केली जाते टीम डीजे वॉरियर्स या टीमकडून. एखादा इथून विकेट गमावला तर मला ते थोडंसं संकट येऊ शकते. तोच प्रयत्न आहे की डाव कुठे ना कुठे सावरावा लागेल आणि तोच प्रयत्न नसरूचा आहे. दुसरा पुन्हा एकदा परवेश सध्या बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात. सुलभ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा बॅटची एज. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये स्लीप कॉर्डर मध्ये फिल्डर तैनात आहे. चुकी होणार नाहीये. आणखी एक धक्का देत असताना फलंदाज यावेळी परवेश बाद. का नावाचा सिकंदर. पुन्हा एकदा कट करायचा होता. हा बॉल पाहावा लागेल जास्तीत जास्त बाहेर आहे का पण त्याचं पुन्हा एकदा डिसिजन येतं. अतिरिक्त जी लाईन आहे ती मेंटेन पुन्हा एकदा करू शकलेली नाहीये आणि त्याचाच पुढे पंच पुन्हा एकदा दर्शवतील व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जंप होते फलकाती 87. सध्या फलकाती 8 विकेट गमावत असताना आत्मशतक मार्गस्थ. विकेट घ्यावं लागतील. ज्या प्रकारे आतापर्यंत गुलदस्त्यामध्ये विकेट घेतलेल्या आहेत म्हणजेच काय तर दबा सध्या बॅटिंग करणे टीमवरती बिलकुल नाही कारण की धावा येत आहेत. जरी विकेट गमावले असतील पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा हा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न परंतु मार्जिनच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगला बॉल इम्पॅक्ट लाईन मध्ये चला विकेट किपर हातामध्ये तो पण डॉट बॉल. धावसंख्या 87. ओहो फुटबॉल बॉल पुन्हा एकदा लाईन मिस केली. पंच पुन्हा एकदा दर्शवतील व्हाईटची बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा जास्तीत जास्त खर्च केल्या जातात या ओव्हरमध्ये म्हणजेच काय तर आतापर्यंत 2 अतिरिक्त धावसंख्या खर्च केलेल्या आहे. अनिल सनबार धावसंख्या जवळपास ट्रिपल एच म्हणजेच काय तर 88 वरती 8 विकेट. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न बिलकुल झालेला नाहीये कारण की बॉल जास्तीत जास्त बाहेर. पंचांना पुन्हा एकदा इथे कामगिरी चोखपणे पार पाडावी लागते.
जास्तीत जास्त कसरत आता त्यांची राहिली, कारण की बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा गॅप जो आहे तो मोठा, आणि त्याचाच करताना पुन्हा एकदा येथे अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. धावसंख्या जॉन स्कोर कार्ड वरती 89 जोरदार अपील केली जाते. पुन्हा एकदा अपील मध्ये उत्साह कमी. आणखीन एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतो, कारण की लाईन परफेक्ट सध्या मॅनेज केली जाते आणि त्याच्या जोरावरती पूर्णपणे बीट करण्याची ताकद सध्या आहे. धावसंख्येचा जो मात्र लगाव जो दिला होता आणि त्यासाठी धावींचा जो मात्र प्रयत्न केला जातो टीम डीजे वॉरियर्स, पूर्णपणे बीट केलं जाईल. प्ले अँड मिस अनदर डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. विकेट जर आल्या तर कमी धावी पण रोख शकतो, पण नसला पण त्या संबंधाचं क्रिकेट दाखवायचं, कारण की महत्वाचे विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना टीम डीजे अजित वॉरियर्स टीमने, आणि त्याच्यासाठी सध्या सेन्सिबल क्रिकेटची बरणी जी आहे ती लगावली जाते. नसरू पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉडीवरती धडक देईल. आणखीन एक डॉट बॉल. यावरचा विचार केला तर ज्या धावा एक्स्ट्रा धावा खर्च केल्या त्या पुढे इथे अगदी चोखपणे अगदी सेव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या बाजूने धाब्यांची इन्व्हेस्टमेंट करत असताना धाबा फलकावते. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, इरादे स्पष्ट केले होते, परंतु तिथून ज्या प्रकारे काय पलट केलेला आहे बॉलर अनिलने, कमालची बॉलिंग सध्या पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा पाहावं लागेल. पंचाचा पुन्हा एकदा इशारा, हा बॉल वाईट असेल म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. शेवटचा बॉल आहे या षटकारील. या ओव्हरमध्ये 4 धाबा एक्स्ट्रा धाबा खर्च केलेल्या आहेत. नासिक जंप स्कोर काढते 90 8 विकेट. बॅकफुटवरती याडी ऑप्शनला कट करत असा फटका चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये नाहीये, जाईये और बॉल कोठा केलाये. असा प्रकारचा पण एकदा शानदार यूपीएल चौकार.
त्याच्याचमुळे मात्र फलंदाज त्या लेंथला ओळखण्यात सक्षम राहिले नाहीत. एक रन तिथे पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती एक होताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल वेळेला मात्र दिशेपासून भरकटलेले आहेत. डाऊन द लेग चेंडू जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळालाय आणि वाईटच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 2. घड्याळात जवळजवळ 3 वाजत चालल्यात आणि अजूनही आजच्या शेड्यूलमध्ये जर आपण पाहिलं तर 2 मॅचेस बाकी आहेत. प्रत्येक टीमला विनंती असेल की जास्त वेळ व्यतीत करू नका, कारण की आपल्याला आजच्या दिवसामध्ये आजचं शेड्यूल हे कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. कारण की आजच्या दिवसात जर ते शेड्यूल कंप्लीट झालं नाही तर येणाऱ्या पुढच्या दिवसावरती त्याचा परिणाम हा होतो. तेव्हा प्रत्येक टीमच्या कॅप्टनने वेळ जी आहे ती योग्य प्रकारे पाळायची आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सचिन जाधव ते मात्र अगदी पिक केलेला लेंथला चेंडू खेळलेला आहे. ऑन साइड चेंडू जातोय. फिल्डर तिथे मिड विकेटवरनं खूप मोठा चेस फिल्डर करीता होता आणि तो चेस करताना स्टॉप केलं. फेकी देखील केली. या फेकी केल्यानंतर आपण पाहू शकलात तर धावा या कंप्लीट केल्या गेल्या 2. आमच्या बरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत मनोज पराड. अतिशय सुंदर ऑनलाईन स्कोरिंग ही आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ऑफलाईन स्कोरर म्हणून आमच्या समेत आहेत मिथून. मात्र अगदी चांगला बॉल स्ट्रेट टू द बॉलर यावेळेला मात्र खेळून काढलाय. हितेश पागदरे यांना आपण पाहताय. टेक्निशियन देखील आहेत, कॅमेरामन देखील आहेत. आजला देखील आपण पाहताय. श्रीलंकेच्या टीम मध्ये जर आपण पाहिलं तर ऑलराऊंडर टीम ही आमच्या समेत जॉईन आहे. षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल त्याला फक्त खेळून काढलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजी अगदी पॉवरफुल पद्धतीने पाहायला मिळते. प्रवेश राजभरची आतापर्यंत 3 धावा मोजल्यात, त्या 2 एक्स्ट्रा आपण वाईटच्या माध्यमातून पाहिलेत. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. कोणी फिल्डर तिथे नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेला लास्ट मुवमेंटला आपण पाहतोय फिल्डर तिथे आले. चांगले क्षेत्ररक्षण झालं. चांगली फेकी देखील पाहायला मिळते आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 7. T10चा हा फॉर्मॅट अतिशय चांगल्या पद्धतीने हा आपल्याला पाहायला मिळतोय. आज थोडासा उशीर झाला. उद्घाटनीय दिवस होता आणि त्याच्याचमुळे थोडं उशिरानं हे आजचं शेड्यूल आपण पाहतोय, परंतु उद्या एक्झॅक्टली जी वेळ असणार आणि त्या वेळेमध्ये मात्र ते सामन्याला सुरुवात होईल. सालाबादाप्रमाणे यंदाही हे दैदिप्यमान करणारं असं हे आयोजन आणि नियोजन आपण या स्पर्धेचं पाहतो. आणि इथे आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 7. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 7. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची ते मात्र पहिल्या षटकामध्ये प्रवेशने मात्र पहिल्या षटकामध्ये दाखवलं. आता षटक क्रमांक 2 हाताळणीकरिता सज्ज झाला अजय. षटकातील पहिला बॉल घेऊन अजय तयार. गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेटने. अतिशय चांगला बॉल होता. आउटस्विंगिंग डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. अगेन्स्ट द टर्न यावेळेला मात्र चेंडूला खेळलं. तिथे मात्र ती चेंडू पकडण्याची ईर्ष्या, ती ऊर्जा तिथे मात्र पाहायला मिळाली.
अगदी चांगले एफर्ट्स हे पाहायला मिळाले आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर ही सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 8. चला या दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉस करण्याकरिता एका बाजूला संघ एके ब्लास्टर आणि इथे बॅटची मोठी एज लागली होती. विकेट किपरने ही केली सर्वात मोठी चुकी. अगदी चांगला बॉल होता, गुडलेनचा टप्पा, त्यानंतर तिथून अचानक उसळी घेणारा चेंडू, बॅटची कडा लागली परंतु विकेट किपरने यावेळेला मात्र ही मिस्टेक केली. आता ही मिस्टेक किती भारी पडेल हे मात्र येणारा काळ हा मात्र आपल्याला दर्शवेल. षटकातील पुढचा बॉल अजय घेऊन पुन्हा एकदा राऊंड विकेटने चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. दोन फिल्डर तिथे चेस करतात आणि यावेळेला मात्र रेस जिंकतो चेंडू. चेंडू गेलाय सीमा पार, येतो 4 चौकार. वास्तव चित्रपटातलं हे सुंदरसं गीत यावेळेला मात्र प्ले केलंय आणि त्या चित्रपटानंतर तेडपुट्या संजय नार्वेकर यांना मात्र एक वेगळी ओळख मिळाली. संजू बाबा यांना देखील आपण पाहिलं. अप्रतिम सुंदर असा चित्रपट. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडला, पुन्हा एकदा टॉस होताना हा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 1.4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या अवघी पाहायला मिळते. फलकावरती 12. लक्ष्याचा विचार आपण केला तर 103चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आणि त्याचा पाठलाग करताना सध्या आपण पाहतोय 12 धावा या फलकावर. षटकातील 5वा बॉल अजय घेऊन राऊंड विकेटने. ते मात्र फुल टॉस बॉल, अप्रतिम चांगलं टायमिंग पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा येतोय. इट इज बिग हिट, 6 षटकार. फटका षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळाला आहे. धावसंख्या आपण पाहू शकलात. धावसंख्या झालेली आहे फलकावरती 18. ची विकेट किपरने मगाशी चूक केली कॅच सोडण्याची आणि त्याच्यानंतर आत्मविश्वास वाढला बॅटरचा. ते मात्र फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय. याही वेळेला मात्र आपण पाहतोय पुन्हा अजून एक जीवनदान. गोलंदाजानं मात्र हात डोक्यावरती लावलाय. ही काहीतरी चुकीची गोष्ट घडली आहे मैदानामध्ये. आज फलंदाजाला पुन्हा एकदा जीवनदान दिलं जातंय. इथे आपण पाहतोय या सिंगलने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 19. या ठिकाणी आपण पाहतोय सर्व डॉक्टर्सची टीम तैनात करण्यात आलेली आहे आणि ते ब्लड डोनेशन कॅम्प हा देखील ठेवण्यात आलाय. तेव्हा सर्व नागरिकांना आणि सर्व खेळाडूंना मी नम्र निवेदन करतोय की आपण जास्तीत जास्त संख्येने रक्तदान शिबिरामध्ये येऊन रक्तदान करायचं आहे. 2 षटक झालेली आहेत. 2 षटकानंतर आपण पाहतोय धावसंख्या आता फलकावरती झालेली आहे 19. म्हणजेच येणारे चेंडू आता आपण पाहिले तर चेंडू 48 आहेत आणि 48 चेंडूंमध्ये 84 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी अजूनही शाबूत मैदानामध्ये आहे. चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती कुणाल माची गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल. मात्र पहिलाच बॉल फेस करताना चेंडूला खेळलेला आहे. शॉट फाईन लेगला चेंडू जाते. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. धाव संख्या अजूनही 19 वरती पाहायला मिळते.
19 धावा फलकावरती झाल्यात. सलामीची जोडी आपण पाहतोय. सचिन आतापर्यंत 2 बॉल त्यानं खेळल्यात, 2 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. स्वप्नील मात्र चांगल्या प्रकारचा मात्र त्याच्या बॅटमधनं धावांचा आगाज होताना पाहायला मिळाला. 15 वरती तो खेळताना दिसतोय. त्यात एक षटकार देखील आपण पाहिला. ते मात्र मैदानी लगत चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे आपण पाहू शकला तर या सिंगलने धाव संख्या फलकावरती 20 झाली आहे. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 46 आणि 46 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत धावा अजूनही 83. 46 बॉल आणि 83 रन लीग फॉर्मॅटमध्ये एकूण एक मॅच. प्रत्येक संघाकरिता महत्वाची आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक जय पराजय हा देखील मोजला जातो. कारण की शेवटी जेव्हा गुणतालिका येते तेव्हा मात्र नेट रन रेट हे समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळतात. एकदा चांगला बॉल. चला बोथ टीम कॅप्टन टॉस करण्याकरता यायचं आहे. AK ब्लास्टर आणि AG सागर सेठ दोन्ही टीमच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की लवकरात लवकर या टॉस साठी. ते मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. गडी बाद पहिला धक्का. चला टॉस करून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर नाणेफेकीचा कौल हा करून घ्यायचा आहे. चला या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. AK ब्लास्टर टीमचा कॅप्टन देखील इथे आहे. AG11 सागर सेठ टीमचा कॅप्टन देखील इथे आहे. चला टॉस करून घ्या. ते मात्र विकेट जाताना पाहायला मिळाली. एक गडी बाद 20 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय. नव्यानं दाखल झालेला आहे दिनेश. त्यानं मात्र गोलंदाजी करताना अगदी चांगली गोलंदाजी केली होती. तोच आता दिनेश आलेला आहे बॅटिंगला. षटकातील चौथा बॉल कुणाल घेऊन तयार गोलंदाजी मार्कवर. ते मात्र अगदी चांगला बॉल शरीराचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळालाय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे यावेळेला मात्र कुणाल माचेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी विकेट टेकिंग गोलंदाजी ही आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 चेंडू त्यांना हाताळलेत. 1 धाव त्यानं मोजले. 1 विकेट कुणालने प्राप्त केली आहे. आणि याच्यानंतर AK ब्लास्टर आणि सागर सेठ 11 यांच्यात नाणेफेक होतोय. बघूया. AK ब्लास्टर हा बोलणार आहे आणि सरांच्या हस्ते टॉस विन केलेला आहे तो विवेक. टॉस विन झालेला AK ब्लास्टर. आता बघूया विवेकची काय प्लॅनिंग असणार आहे. विवेक थोडा माईक सेन्स असणं गरजेचं आहे. कारण की थोडंसं बोलणं, आपली मुलं फार सगळे गुण संपन्न असतात परंतु बोलण्यात खूप कमी असतात. ते बोलणं खूप गरजेचं आहे. थँक्यू. थँक्यू सोमनाथ सर. इथे मात्र आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 22. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. षटकातील शेवटचा बॉल. काय अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे कुणाल माचीने. फक्त 3 धावा या षटकात त्यानं मोजल्यात. अजूनही मोठे फटके खेळण्याची मुभा गोलंदाजाने दिली नाही. इथे मात्र बॅटची एज. पुन्हा एकदा आपण पाहू शकलात या सत्रातील हा तिसरा कॅच हा सुटला गेलाय. बघा गोलंदाज त्यांच्या परीने चांगली कामगिरी करत असतात आणि त्याच्यानंतर जबाबदारी असते ती क्षेत्ररक्षकाची की आपण चांगलं क्षेत्ररक्षण करावं आणि अशा प्रकारचे जेव्हा झेल उडतात ते झेल टिपावेत. परंतु इथे मात्र हा झेल सुटला गेलाय. इथे आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटक झालेत. 3 षटकानंतर धाव संख्या फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 23. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 42 आणि 42 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 80 धावांची आवश्यकता आहे. यस डीजे.
पाहत आहे षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता जाण्या गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. पहिलाच बॉल मात्र त्याने टाकला खरा, परंतु चेंडू परत बाहेर जाताना पाहायला मिळालाय. वाईटचा सिग्नल हा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. माध्यमातून धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 24. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू बराच हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु इथे याही वेळेला मात्र आपण पाहतोय झेल सुटला गेलाय. बघा ह्या कॅचेस ज्या आहेत त्या शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित महागात ठरू शकतात, कारण की इथे जिवंत आणि पुन्हा एकदा हा या इनिंग मधला 4था कॅच ड्रॉप आहे. 4 कॅच ड्रॉप मध्ये 4 विकेट घालवलेत म्हणजे तुम्ही. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. पायावरती चेंडू आदळलाय. पंचांचा सिग्नल येतोय लाईक 22 इथे मात्र 1 रन ही कंप्लीट केली जाते. या 1 रनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 26 झाली आहे. 40 बॉल बाकी आहेत आणि 40 बॉल मध्ये 77 बनवायचे आहेत. जी गोलंदाजी करणारी टीम आपण पाहिलं तर अगदी काय सुंदर साजेशी कामगिरी विथ द बॉल करताना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र फटका तर चांगला मिसटायमिंग स्ट्रोक आहे. यावेळेला मात्र क्षेत्राच्या द्विधा मनस्थितीमध्ये गेले. ते मात्र पुन्हा एकदा एक संधी निर्माण झाली होती. बघा तुम्ही झेलपर्यंत कधी पोहोचू शकता, जेव्हा तुम्ही स्टार्ट घेता. 2 ते 3 पावलं जेव्हा तुम्ही स्टार्ट घेता तेव्हा त्या चेंडूपर्यंत तुम्ही पोहोचता. इथे मात्र स्टार्ट घेतली गेली नाही, फक्त वेट अँड वॉच केलं, चेंडूला अडवलं आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा अगदी इझिली कंप्लीट केल्या. 28 ला 1 अशी स्थिती आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. एकदा फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, अगदी मनगटाच्या सायने चेंडूला खेळले. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. फंबलिंग झालं. 1 रन कंप्लीट. धावसंख्या आपण आता पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे 29. आता येणारे चेंडू 38 आहेत आणि 38 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 74. म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 11.68 च्या सरासरीने तुम्हाला खेळायचं आहे. इथे मात्र फुल टॉस बॉल, अप्रतिम फटका. या वेळेला मात्र कुठली चुकी केली नाही. 2 जिवंतांना दिली पण तिसरी मी देणार नाही असं फिल्डरने म्हटलं आणि अगदी चांगला कॅच टिपला गेलाय. दिशेने रवाना करायचं आहे. सकाळीच आम्ही म्हटलं होतं बाद झालेला फलंदाज 38 सर्कल क्रॉस करणार नाही, त्या अगोदर नवीन फलंदाजांना आतमध्ये जाणं हे बंधनकारक आहे. फटका तर अगदी चांगला खेळला होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. अजयने मात्र अतिशय चांगला कॅच टिपला गेलाय. 3.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 29 झाली आहे. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालाय सिद्धू लहांगे. इथे मात्र तुम्हाला भागीदारी रचावी लागेल, चांगल्या प्रकारच्या धाव्या जमवाव्या लागतील. 29 धावा फलकावरती झाल्या. 37 बॉल बाकी आहेत आणि 37 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही धावा बनवायच्या आहेत 74. गाडीचा आरसा जो आहे तो टर्न करायचा आहे. मागच्या साईडला जी बाईक आहे त्याच्या पुढची बाईक आहे. नवीन फलंदाज आता आपण पाहताय नव्यानं दाखल झालेला आहे सिद्धू. षटकातील शेवटचा बॉल जाण्या घेऊन तयार. पहिलाच बॉल इथे मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न, एकदा जोरदार अपील पुन्हा एकदा पाहायला मिळते. अगदी भन्नाट गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. इथे आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 29. म्हणजे इथून जर आता आपण पाहिलं तर जी गाडी सिंगल डबल वरती चालत होती, इथून मात्र तुम्हाला ऍक्सिलरेट करावे लागेल. धावा मोठ्या प्रमाणात जमवाव्या लागतील, कारण की 36 बॉल बाकी आहेत आणि 36 बॉल मध्ये 74 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीड अप करा खेळाला. तर एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि येऊया UPL 2025 मध्ये.
सूचना आहे आयोजकांच्या वतीने की कोणालाही टीम मीटिंग करू देऊ नका, कारण की आपल्याला आजच्या दिवसामध्ये चौथी मॅच जी आहे ती देखील कंप्लीट करायची आहे आणि प्रत्येक टीमने देखील ही जबाबदारी स्वीकारायला हवी की आता जो आजचा पहिला दिवस असल्या कारणानं उद्घाटन थोडं उशिरानं झालं आणि त्यानंतर ती वेळ प्रत्येक संघाने मात्र पाळली पाहिजे. इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज झाला प्रवेश. मात्र खोलवर टाकलेला हा बॉल पाहायला मिळतोय अगदी सरळ स्ट्रेट टू द बॉलर. यावेळेला मात्र चेंडूला खेळले, फिल्डर तिथे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, विकेट किपर एंडला फेकी केली आणि तिथपर्यंत आपण पाहू शकलात तर 1 रन ही कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं धाव संख्या 30 झाली आहे. 35 बॉल बाकी आहेत आणि 35 बॉल मध्ये 73 रन हे बनवायचे आहेत. 35 बॉल 73 बनवू शकतील का हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, परंतु सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये मित्र म्हणून बनवू शकतात, परंतु त्याकरता तुम्हाला प्रत्येक बॉलवरती पॉझिटिव्ह इंटेंटने खेळणं गरजेचं आहे. आखूट टप्प्याचा बॉल फटका तर चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला फिल्डर चेस करतात बॉलला. बॉल जातोय वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. अतिशय सुंदर वाद्यवृंद इथे लाभलाय आणि खास करून संगीतमय वातावरण आणि आमच्या आवाजाची देखील काळजी घेतली जाते. धाव संख्या 34 झालेली आहे. षटकातील पुढचा बॉल मात्र पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. कोणी फिल्डर तिथे नाहीये. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मनोजने मात्र चेंडूला फील्ड केलंय. इथपर्यंत 1 रन आणि या 1 रनने धाव संख्या झाली आहे. धाव फलकावरती 35. आता 33 बॉल बाकी आहेत आणि 33 बॉल मध्ये 68. प्रत्येक बॉल नंतर आता इक्वेशन्स जी आहे ती बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला. ट्रॅकिंग शॉट. चौकार. अतिशय सुंदर गीत यावेळेला मात्र आमच्या डिस्क जॉकीच्या माध्यमातून पेश केली जाते आहे. ते मात्र चौकाराच्या सहाय्याने 39 धावा या बोर्डावरती लागल्यात. इथे मात्र वेगवान मारा, खांद्याचा वापर अगदी योग्य प्रकारे गोलंदाजाने केलाय. चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एक स्ट्रॉंग कमबॅक करणारा मेसेज गोलंदाजाने फलंदाजाला दिला. एक फटका तुमचा होता, परंतु त्यानंतर दुसरा चेंडू हा माझा होता. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र खूपच मोठा स्विंग पाहायला मिळाला. वाईटचा सिग्नल पंचांकडनं आलाय. वाईटच्या सहाय्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 40. म्हणजेच 31 बॉल आता बाकी आहेत आणि 31 बॉल मध्ये 63 रन अजूनही बनवायचे आहेत. इथे मात्र अगदी चांगला बॉल या डॉटने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या फलकावरती झालेली आहे 40. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 30 आणि 30 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 63 धावांची आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 63 रन. बॉल आणि 63 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र अगदी चांगला बॉल होता, पायावरती लागलाय. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल चेंडू अगदी मागे जातोय. फिल्डर तिथे चेस करतात. मोठा चेस फिल्डर साठी आहे. चांगला स्टॉप यावेळेला मात्र ऍथलेटिझम चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट. तिसराचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता चांगली कॉलिंग इथे पाहायला मिळाली. बॅट यावेळेला मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे आणि या 3 धावा या पाहायला मिळाल्या. या 3च्या सहाय्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या फलकावरती झालेली आहे 43. आता 29 बॉल बाकी आहेत आणि 29 बॉल मध्ये 60 बनवायचे आहेत.
अजूनही सामना जो आहे तो बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना समसमान संधी जरूर आहेत. इथून जर फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली तर डेफिनेटली सामना महाला वॉरियर्स या संघाकरिता त्यांच्या बाजूने मात्र झुकू शकतो. आणि गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, विकेट्स मिळवले, डॉट चेंडू टाकले तर डेफिनेटली तर गोलंदाजांच्या बाजूने हा सामना झुकू शकतो. इथे मात्र हे आपण पाहू शकाल दृश्य. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी माइंडसेट तुमचं महत्वाचं आहे. माइंड गेम खेळणं हे देखील महत्वाचं आहे आणि तो चांगला माइंड गेम यावेळेला फलंदाजांनी खेळला. फिल्डरने ती चुकी केली की चेंडू फक्त आपल्या हातामध्ये ठेवला, उशिराने फेकी केली. ते फलंदाजांनी मात्र पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं सिंगलला डबलमध्ये परावर्तन हे पाहायला मिळालं. या दोनच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती झाली आहे 45-45. यावेळेला मात्र सफल होऊन फलंदाजांनी खेळला, चेंडू जातोय अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेला. एक रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे केला जाईल का? तिथे मात्र या दोन फलंदाजांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एक चांगली भागीदारी रस्ताना आपल्याला पाहायला मिळते. तिथे या सिंगलने धावसंख्या 51 झाले. दिनेश सानवार 12 बॉल आतापर्यंत खेळलाय, 15 रन त्याच्या बॅटमधनं आलेत आणि सिद्धू त्याला चांगली साथ देतोय. 4 मध्ये 8 रन त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आलेत. इथे मात्र सुपर शॉट, परंतु फटका यावेळेला मात्र फसलाय. फिल्डर तिथे आहेत. हा झेल या ठिकाणी सुटला गेला. चेंडूवरती नजर जरूर होती परंतु फंबल झाले आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं हा झेल इथे सुटला गेलाय. 52 रन हे फलकावरती झाले. शेवटचा बॉल. इथे मात्र आपण पाहू शकला तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती 52 झाली आहे. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 मध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 51.
52ला 3 अशी स्थिती पाहायला मिळते. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 मध्ये 51 बनवायचे आहेत. इथे मात्र बॅकफुटला गेले, फटका तर चांगला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहू शकलात नशीब फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने मात्र झुकलं. अगदी त्या इलेक्ट्रिसिटी पोलला मात्र चेंडू लागला आणि त्याच्यामुळे या 2 धावा ती पळून काढल्या गेल्या आणि या 2च्या साहाय्याने आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती 54 झाली आहे. 23 बॉल बाकी आहेत आणि 23 मध्ये एकूण 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे. लो फुल टॉस बॉल, अतिशय चांगला बॉल. यावेळेला मात्र क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. सुपर इनक्रेडिबल टायमिंग, 4 चौकार. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेला 58 धावा फलकावरती झाल्यात. ते मात्र फुल टॉस बॉल, फिल्डर तिथे आहेत आणि यावेळेला मात्र अगदी चांगला झेल कॅरी केलाय. विकेटचं झालंय पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन. इथे पाहायला मिळाली होती परंतु फटका खेळला, लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षकांना जयने पुन्हा एकदा हेरलं आणि अगदी चांगला कॅच जयने टिपला गेलाय. जाण्याच्या माध्यमातून टिपला गेला. जय अप्रतिम, सुपर ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. पहिल्या बॉलवरती 2 आले, त्यानंतर चौकार देखील आला आणि त्यानंतर एक लालच दिलं त्याने फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचं आणि त्या मोहामध्ये मात्र आपण पाहू शकला तर फलंदाज अडकले आणि अगदी चांगला कॅच यावेळेला मात्र टिपला गेला. 4 गडी बाद झालेत, 58 धावा बोर्डावरती लागल्यात. आता 21 बॉल बाकी आहेत आणि 21 मध्ये 45 बनवायचे आहेत. मात्र पुन्हा एकदा काहीतरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजाचा होता. अगदी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर असे नवनवीन शॉट आपल्याला पाहायला मिळाले. दिलशानने मात्र या फटक्याची उत्क्रांती केली आणि दिलस्कूप असं या फटक्याला मात्र नाव दिलं गेलं आणि तसाच तो दिलस्कूप करण्याचा फलंदाजाचा इथे निर्धार पाहायला मिळालाय. 4 बॉल झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती 58 आहे. 20 बॉल मध्ये 45 बनवायचे आहेत. यॉर्कर लेनचा वापर, सुंदर बॉल पायावरती टाकला, खोदून काढला फलंदाजाने. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि या 1 रनच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 59. आता येणारे बॉल बाकी आहेत अजूनही 19 आणि 19 बॉल मध्ये 44 रन अजूनही बनवायचे आहेत. 19 बॉल मध्ये अजूनही 44. अजून मॅच मध्ये भरपूर काही गोष्टी बाकी आहेत. इथून जर फलंदाजाने चार्ज घेतला, मोठे फटके खेळले तर निश्चितपणे सामन्यामध्ये ते रंगत हे अजून निर्माण होऊ शकते. इथे मात्र फुलर लेनचा बॉल पिक अप केलाय. षटकार 6. धन्यवाद. चला टीम मीटिंग नकोय, नवीन गोलंदाजाला लगेच पाचारण करा गोलंदाजी मार्कवर. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहत आहे, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 65. 60 षटकांचा खेळ झालाय, 65 रन, 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता समीकरणाकडे आपण लक्ष दिलं तर येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 38 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंमध्ये 38. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 12.67चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय.
18 बॉलमध्ये 38 रनची अजूनही आवश्यकता आहे. 103 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि त्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला आपण पाहतोय 65 धावा फलकावरती लागल्यात. कुणाल माची येतो गोलंदाजी मार्कवरती. मागील ओव्हर अप्रतिम हाताळली होती. तोच कुणाल षटकातील पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी इनफिल्डच्या वरनं केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4 अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 69 झाले. षटकातील दुसरा बॉल. एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलाय. ऑफ साइडला चेंडूला खेळलं. अगदी चेंडूचं मेरिट योग्य प्रकारे ओळखतायत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कौशिक मेहेर सुंदर बॅटिंग करतायत. त्याचबरोबर दिनेशला देखील विसरून चालणार नाही. अगदी चांगला क्लास त्याच्या बॅटिंगचा पाहायला मिळाला. 14 बॉल त्यानं खेळलेत. 21 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. 70ला 4 अशी स्थिती पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये अजूनही 33 बनवायचे आहेत. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र जबरदस्त पॉवरफुल पॉवर पॅक फटका पाहायला मिळालाय. षटकार. वरती लागल्यात. आता 13 बॉल बाकी आहेत आणि 13 मध्ये 22 रन बनवायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल. ते मात्र बॅटची कडा लागली आहे. फ्लॅश स्लिप मध्ये मात्र चेंडू गेला आणि फेकी केले नॉशाकी एंडला. धाव कुठल्या प्रकारची नाही. रिस्क उचलली होती. लास्ट मुवमेंटला आपण पाहू शकलात या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 81 झाली आहे. अजून येणारे चेंडू आपण पाहतोय. चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 22 धावांची आवश्यकता आहे. आठ षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 81 झाली. 12 बॉल मध्ये 22 रन.
काय जबरदस्त सामना इथे मात्र बदलवलाय दिनेश सनवारने. काय सुंदर बॅटिंग त्यानं केली, परंतु विजयावरती शिक्कामोर्तब केलं जाईल का हे अजूनही बाकी आहे. इथे मात्र बॅकफुटला गेले, वेट अँड वॉच केलं, सुपर शॉट डीप पॉइंटच्या दिशेला, 4 चौका. जबरदस्त अप्रतिम कलात्मकतेचा हा फटका पाहायला मिळाला. मस्ट निडेड बाउंड्री या क्षणाला मी निश्चितपणे म्हणेन. या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या 85 झाली आहे. इथून जर आपण आता पाहिलं, हे षटक या सामन्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. आता येणारे चेंडू 11 आहेत आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही बनवायचे आहेत 18 धावा. 11 चेंडू 18 धावा. अगदी एक कॅल्क्युलेशन अगदी जणू काही कौशिकने मनामध्ये फिट केलंय की या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा या मला जमवायच्या आहेत. षटकातील दुसरा बॉल अजय घेऊन तयार. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, क्लास षटकार. पाहायला मिळाला. 91 धावा फलकावरती लागल्या. त्या षटकारानं पुन्हा एकदा मॅचचं स्वरूप बदलत आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 12 रनची गरज. 10-12. इथे मात्र स्लॉट मध्ये आलेला बॉल अगदी मैदानाच्या बाहेर पाठवलाय. षटकार 6. हा षटकार आला त्यानंतर कौशिकने बॅटला चुंबन दिलं. रिस्पेक्ट टुवर्ड बॅट, आणखी या बॅटने मात्र मला नाव मिळवून दिलंय. आता जिंकण्याकरिता 9 मध्ये 6 ची गरज. इथे मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर तिथे 8 पॉइंटला एकदम घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र कौशिकने पाहिलं हा लेझीनेस. ओव्हर थ्रो तिथे पाहायला मिळालाय. 2 तर काढल्या, तिसराचा देखील प्रयत्न आणि तिसरी देखील कंप्लीट. धाव संख्या आपण पाहतोय तर 100 झालेली आहे फलकावर. जिंकण्याकरता आता अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त क्रिकेट. महाला वॉरियर्स अगदी या सामन्यामध्ये लढताना दिसला, स्पेशली दिनेश आणि कौशिक. मात्र चांगला बॉल खोलवर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. गटाच्या साहाय्याने फक्त दिशा दिली. चेंडू जातोय फिल्डरच्या हातात. 1 रन कंप्लीट आणि जिंकण्याकरता आता अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 2 रन. हे सामने अशा प्रकारचे बऱ्याचदा आम्ही पाहिलेत पलटताना. आता मात्र हा बॉल वरती काय लिहिलंय, विनिंग रन आहे की डॉट बॉल आहे. षटकातील शेवटचा बॉल. मात्र इथे चांगला फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला आणि हा आलाय विजयी चौकार.